आपल्या सर्वांचे युवा नेते आणि समर्थ शैक्षणिक संकुलाचे सर्व आदरणीय वल्लभ शेळके सर यांचा आज वाढदिवस। सकाळपासून सरांचा आज दिनक्रम सकाळी 6 वाजता चालू झाला आणि सकाळी गुळंचवाडीच्या आई मुक्ताईच्या त्या ठिकाणी आरतीचा मान सरांना मिळाला आणि तेव्हापासूनची जी दिनक्रम चालू झाली ती आज तारीख अजूनही ती चालूच आहे आणि अजूनही 1-2 ठिकाणी सरांना भेटी देण्यासाठी खरं तर जायचं आहे। तर आज वाढदिवस आपण एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा सर्वच कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला। सरांचा वाढदिवस साजरा करायला तर नेहमी विरोध असायचा आणि आजही तसाच विरोध आलाच, परंतु कार्यकर्त्यांच्या हट्टासाठी आपण एक साध्या पद्धतीने तरी वाढदिवस साजरा करू। कारण आपण पाहिलेलं आहे एक 8-10 दिवसापूर्वी एक नानांचा वाढदिवस आपण मोठ्या मेळाव्यामध्ये साजरा केला आणि तो असा अभूतपूर्व वाढदिवस झाला की अलोट लोकांची गर्दी, आपल्यावर प्रेम करणारे लोक, मोठ्या संख्येने उपस्थित महिला या ठिकाणी त्याही कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या। आज सकाळपासून आपल्या राजुरी वेल्हे जिल्हा परिषद गटातील सर्वच ग्रामदेवतांचा आशीर्वाद घेऊन आता आपण बरोबर 8:30 वाजता या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। सर्वच देवांचा आशीर्वाद आणि त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये सर आपण पाहत आहोत का प्रत्येक लोकांनी केक कोणी बनवला, शुभेच्छा, प्रचंड लोकांचा उत्साह त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत होता। आज एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा वाढदिवस आपण साजरा करत आहोत। सरांच्या बाबतीमध्ये काय सांगायचं तर आपल्या सर्वांना सरांचा स्वभाव माहिती आहे, अतिशय प्रेमळ, मित्र जोडण्याची त्यांच्यात असणारी वृत्ती आणि दुसऱ्यांना मदत करण्याचा असणारा भाव अतिशय चांगल्या प्रकारचा सरांचा असतो। सरांनी आदरणीय चांगला लेख लिहिलेला आहे, तो आपण सर्वांनी वाचलेला आहे आणि हुबेहूब सर तसेच आहेत। असा आजचा होणारा सरांचा वाढदिवस, या वाढदिवसाच्या निमित्तानं राजुरी वेल्हे जिल्हा परिषद गटातील बऱ्याच गावातील प्रमुख मान्यवर, सरांना प्रेम करणारे वयस्कर लोक की जे आणे पठाराच्या वरून शिंदेवाडी, सुरकुलवाडी, भोसलेवाडी, नळवण या साऱ्या भागावरून खालून मंगरूळ पासून तर साकोरी सर्वच भागातून एवढ्या रात्रीतही थंडीच्या काळामध्ये आपण आलात। आपलं वल्लभ शेळके सर मित्र परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। शैक्षणिक क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये सरस्वती पूजक म्हणून काम करत असताना या ठिकाणी एक चांगली शैक्षणिक संस्था उभारल्यामुळं आपला जुन्नर तालुक्याचा पूर्व विभागच नव्हे तर पारनेर असेल, अकोला असेल, संगमनेर आहे, आंबेगाव आहे, त्यानंतर शेजारी असणारे तालुके आहेत, या मोठ्या भागामधून मुलं मुली आपल्या घरच्या भाकरी खाऊन त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि आपण गेल्या अनेक वर्षांपासूनच हे कॉलेज असल्यामुळे आज त्याचे चांगले परिणाम जाणवत आहेत। घराघरामधली मुलं मुली जे आहेत ते शिकल्यामुळं एक अर्थव्यवस्था जी आहे ती सुधारलेली आहे। म्हणून संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी। चांगला मार्गाने कमवलेलं धन आणि चांगल्याच मार्गाने घालवण्याचा प्रयत्न सर करत असतात। आज सकाळपासून पाहतो मी गोमाताला दिलेला चारा असेल किंवा या ठिकाणी जे डबे दिले जातात, संकल्प अन्नपूर्ण, तर त्यांना देखील केलेली मदत असेल। मला वाटतं सचिन भोजने यांच्या मंगरूळच्या अनाथ आश्रमांना केलेली मदत असेल किंवा या ठिकाणी जो धर्मध्वज उभारलेला आहे तो धर्मध्वज दिलेला असेल किंवा लहू शेठ शिंदे यांच्या संस्थेला केलेली मदत असेल, सगळीच म्हणजे आता मी हे सांगतोय, त्यांनी स्वतः काही सांगितलेलं नाही, परंतु एक चांगल्या ठिकाणी देणग्या देण्याचा प्रयत्न जो आहे तो सरांचा असतो। आपण सर्व मंडळी त्यांच्या बरोबर होतो। कुठेतरी ढाब्यावर जाऊन वाढदिवस करण्याऐवजी देव देवतांच्या सानिध्यामध्ये आपण हे वाढदिवस साजरे करत आहोत। ही एक भूषणाव बाब आहे। आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व हे कुटुंब करत असताना एक चांगली वागणूक, सुसंस्कृतपणा, सगळ्यांना बरोबर घेण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये आहे आणि आपण म्हणून त्यांच्या पाठीमागं भक्कम उभे राहू। सर असतील, स्नेहलताई असेल, माऊली असेल, भाऊ असेल, कार्यकर्ते असतील, अनेक दिवस जीवाचं रान करत आहेत, त्याचा म्हणजे योग्य अशा प्रकारचा निर्णय झाल्याशिवाय राहणार नाही। आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहू एवढंच सांगतो आणि सरांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। आदरणीय
वल्लभजी शेळके सर यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपण छोटेखानी या ठिकाणी सरांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपलं सर्वांचं प्रथमतः या परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर 2010 पासून या परिवाराचा असणारा आमचा मैत्रीचा संबंध त्या ठिकाणी राहिला आणि हा मैत्रीचा संबंध राहत असताना 2012 साली ज्यावेळी ताईंना जिल्हा परिषदेची उमेदवारी या गटामधून मिळाली आणि गटामधून उमेदवारी मिळाल्यानंतर या कुटुंबाची तशी माझी काही ओळख नव्हती, परंतु गटामध्ये ज्यावेळी उमेदवारी मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्या काळापासून या कुटुंबाशी एक जवळचं नातं निर्माण झालं आणि त्या नात्याच्या निमित्तानं आपण हे समाजकारणामध्ये आहोत आणि चांगल्या व्यक्तीच्या पाठीमागे राहिलं तर त्या ठिकाणी आपलंही त्यांच्याबरोबर मान उंचावली जाईल आणि त्यांच्या कार्याचा गौरव समाजामध्ये चांगल्या प्रकारचा पसरत राहील हा उद्देश खऱ्या अर्थानं मनामध्ये ठेवला आणि जिल्हा परिषदेला त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे आम्ही उभं राहिलो. आमच्या गावातून त्यांना चांगल्या प्रकारचं मताधिक्य त्या ठिकाणी मिळालं. ताई विजय झाल्या आणि विजय झाल्यानंतर ज्या वेळेला ताई विजय जरी झाल्या असतील तर सरांचं पाठीमागे नेतृत्व अभ्यास असल्यामुळे ताईंना पुढे काम करण्यासाठी त्या ठिकाणी सोपं झालं आणि पाठीमागचं पाठबळ भक्कम आहे त्या अभ्यासाच्या बळावर खऱ्या अर्थानं ताईनं जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय मोलाचं कार्य केलं आणि आमच्या भागामध्ये पाणीदार गाव म्हणून त्या ठिकाणी गाव ओळख निर्माण करून दिली आणि 30-32 लाखाचे बंधारे असे निर्माण केले आणि सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आज खिशामध्ये जो पैसा खेळतोय त्याचं कारण पाणी आहे. पाणी नाही तर आपल्याकडे काही नाही. ज्यावेळी आपण पाहतो आपल्या राजुरी गावचा जर इतिहास जर पाहिला तर शरद पवार साहेबांनी जसं राजुरीच्या मध्यानं गेलेला कॅनल आहे तुम्ही आम्ही मंडळी खऱ्या अर्थाने हे का विसरू शकत नाही याचं कारण आहे आपल्या पाठीमागील मंडळीने खऱ्या अर्थाने इथं काहीतरी केलंय म्हणून आपल्या खिशामध्ये आज काहीतरी आहे याची जाण आणि भान ठेवण्यासाठी मतदारांना या ठिकाणी मी कळकळीची विनंती करतो की या कुटुंबाचं योगदान या गटामध्ये नाही तर या तालुक्याच्या बाहेर सुद्धा आहे हे आपण सर्वसामान्य या भूमीवरच्या आपल्या असणाऱ्या मतदारांनी जाणलं पाहिजे आणि ज्याची खऱ्या काम करण्याची वृत्ती आहे त्या व्यक्तीच्या पाठीमागे हमखास खंबीरपणे साथ त्या निमित्ताने आपण दिली आहे. समर्थ शिक्षक संकुलाच्या माध्यमातून सरांचा आलेला आमचा संबंध कोणताही गरीब गरजू विद्यार्थी असू द्या त्याला चांगल्या प्रकारची साथ करणं आणि जरी फी मध्ये जे काही ठरलेलं असेल त्याच्यामध्ये 2 रुपये का त्या कुटुंबासाठी फायदाच झालेला आहे तो त्या परिवारानं सुद्धा जाणलं पाहिजे. आपले आज मुलांच्या सुरक्षितेचा जर विचार केला तर शेतीमध्ये आपण आपल्या मुलांच्यासाठी प्रामाणिकपणे शेतामध्ये कष्ट करतो आणि कष्ट केल्यानंतर 2 रुपयाची उन्नती करून आपल्या मुलांना शिकून आपण जे केलं ते आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये याचं एकमेव कारण असेल तर शिक्षणाची गंगा जर जवळ असेल तर आपण आई आपल्या मुलांना त्या ठिकाणी शिकू शकतो आणि त्याला समर्थ त्यांच्या पायावरती उभं करू शकतो. शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून गरीब गरजू विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी या भागामध्ये नक्कीच लाभ झाला आणि तो लाभ या कुटुंबामुळे झाला. ज्यांनी केलं त्यांनी केलं म्हटलं पाहिजे कारण ही जाण आणि भान त्यांचं नेतृत्व ह्या भागाला नसतं तर समर्थ शैक्षणिक संकुल आज खऱ्या अर्थाने उभं राहिलं असतं. त्यांना कोणतंही कमी नाही. शिक्षण क्षेत्रामध्ये ती मंडळी ज्ञानाची ज्ञानगंगा देत होते त्यांचं कुटुंब तर चाललंच असतं पण संकल्पना सुचण्यासाठी सुद्धा काहीतरी पूर्वजांची पुण्याही लागते आणि ती त्यांच्या कुटुंबामध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या वाडी वडिलांनी निर्माण करून दिली आणि निर्माण करून दिला त्यांचा असणारा मानस त्यांनी पूर्ण केला. आणि शिक्षणाच्या बाबतीत जर विचार केला तर आपले विद्यार्थी जर पुण्यासारख्या ठिकाणी गेले तर आज शहराची परिस्थिती मुलांना सुरक्षितता आहे का कारण आपण पाहतोय कुठंच सुरक्षितता नाही आणि आपल्या समोर जर आपला मुलगा जर घडत असेल शिकत असेल तर तो आनंद खऱ्या अर्थाने आपल्या मनाला होतो. मनाला काय होतो शैक्षणिक संकुल त्यांचं उभं आहे त्यामुळे आपण काहीतरी आपल्या मुलाला शिकू शकतो हा एक ज्ञान आणि भान खऱ्या अर्थाने आपण ठेवलं पाहिजे आणि अशा कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहा कारण पुढची काळाची गरज ती आहे. ज्यांनी आपल्यासाठी केलं त्याला केलं म्हणा आणि त्यांच्या आनंदामध्ये आपण आनंद निर्माण करा. सरांच्या बाबतीत सर त्यांना राजयोग आहे त्यांच्या कुटुंबात अतिशय चांगल्या प्रकारची भावना आहे. ताईंचं नशीब चांगलं आहे कारण या गटामध्ये त्यांना कोणतंही कमी येणार नाही हे या ठिकाणी सांगतो. भावी आयुष्यासाठी सरांनी मी इच्छित काय इच्छितो तुम्ही त्यांच्या पाठीमाग खंबीर पाठबळ उभं करा नक्कीच तुमच्या परिवाराला काही कमी पडणार नाही. आम्ही कार्यकर्ते कुठेही असू द्या पण आम्ही सतत या इलेक्शनला तरी तुमच्या पाठीमाग आहेत हे या ठिकाणी तुम्हाला मी आवर्जून सांगतो कारण तुमच्या
जर पाठबळामुळे ताई जर पुढे येत असतील तर त्याचा अभिमान आम्हाला आहे, स्वाभिमान आम्हाला आहे आणि तो नक्कीच जागरूक करण्याच्या निमित्तानं आम्ही तुमच्या साठी कायम आहोत अशी या ठिकाणी विनंती करतो. आणि सरांना या ठिकाणी भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा निश्चित देतो. कार्यकर्ते तर आज या ठिकाणी आलेच असते, परंतु गटामध्ये फिरून सुद्धा सर्वांना एक आनंद निर्माण दिला का कार्यकर्ता आपल्या घरी वाढदिवसाच्या निमित्ताने आलाय. प्रत्येक गटाला त्यांनी भेट दिलेली आहे. त्यामुळं हा जागरूकपणा त्यांच्या मनामध्ये आहे आणि दातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व सिद्ध करण्याची ताकद ज्या कुटुंबाच्या पाठीमागे आहे त्याचं नाव वल्लभ शेळके सर आहे. आणि त्यांच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं त्यांना आम्ही भावी वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. तुम्ही जीव हजारो साल के दिन हे 50,000 आणि वाढदिवसाच्या साऱ्या शुभेच्छा देतो. आमच्या मग झापवाडीच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्वजण उपस्थित, सर्वांचा नाम उल्लेख करत नाही, सरांचं भावी असे सुख समृद्धी आणि भरभराटीच जाऊ. त्यांच्या हातून या गटाची चांगल्या प्रकारची सेवा घडावी आणि सर्वसामान्यांना चांगला आधार मिळावा हीच एक अपेक्षा व्यक्त करून थांबतो. आमच्यागावामधून अनेक मान्यवर मंडळी या सरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित राहिल्यात. तुम्हा सर्वांचं शेळके परिवाराच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन, सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी वल्लभ शेळके सरांबाबत सांगायचं झालं तर एक दिवस सुद्धा पुरल इतकं सांगता येईल. आमच्या शिंदेवाडी गावामध्ये आणि पठार भागामध्ये बऱ्याचशा ठिकाणी मी माझ्या गावच्या विकासाबाबत सांगायचं झालं तर आमच्या वड्यात प्रत्येक किटी ना किटी सरांच्या माध्यमातून झालेली आहे. शेततळ्याची कामं सरांच्या माध्यमातून झाली. त्याचप्रमाणे त्या ज्या ठिकाणी सभामंडप पाहिजे ते सभामंडप झालेले आहेत. आम्ही कोणत्याही पक्षाचा असू, परंतु यावेळेस आम्ही सर्व तन मन धनाने सरांच्या पाठीमागे उभं राहून सरांना प्रचंड मताने विजय करू आणि आपण सर्वांनी सरांना सहकार्याची भावना दाखवावी अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाला. आपले सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. जीवनातल्या प्रत्येक प्रसंगामध्ये आपण सगळी मंडळी आमच्या बरोबरने ठामपणे उभे राहिलेले आहात याची प्रचिती नेहमी आणि प्रत्येक क्षणाला त्या ठिकाणी येत असते. काल खरं म्हणजे अनेक कार्यकर्त्यांचा आग्रह होता की वाढदिवस आपण कशा पद्धतीने साजरा करायचा, परंतु आम्ही सगळ्या मंडळींनी मित्रमंडळी मिळून ठरवलं की राजुरी बेल्ले जिल्हा परिषद गटामधील जेवढी आपली ग्रामदैवत आहेत त्या ग्रामदैवतांचं दर्शन आणि त्यांचा यथोचित मान सन्मान आपण करून आपला वाढदिवस आज साजरा करूया. इतर अनावश्यक गोष्टींना आणि अनावश्यक खर्चाला फाटा देऊ आज या राजुरी बेल्ले जिल्हा परिषद गटातील प्रत्येक वाडी वस्तीवरतील जे ग्रामदैवत आहेत ज्याची वर्षानुवर्ष मनोभावी त्या ठिकाणी प्रार्थना, पूजा, आराधना त्या प्रत्येक वाडी वस्तीवरील नागरिकांकडून केली जाते, त्या प्रत्येक ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. सकाळपासून 9 वाजल्यापासून आपला जो प्रवास राजुरीमधून सुरू झाला तो आत्ता राजुरी या ठिकाणी येईपर्यंत आपल्यापैकी बहुतांश मंडळी आमच्या सगळ्यांच्या बरोबर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वाडी वस्तीवरती त्या ठिकाणी पोहोचलेली आहेत. त्यांचे पण मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. प्रत्येक ठिकाणी अत्यंत उत्स्फूर्तपणे सगळ्या मंडळींनी स्वागत केलं. त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी उपस्थिती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती होती. त्याही सगळ्या मित्रमंडळींचे, बंधू भगिनींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण आपला बहुमूल्य वेळ त्या ठिकाणी खर्च करून आमच्या सगळ्या मंडळींसाठी त्या ठिकाणी आपण उपस्थित राहिला. आयुष्यामध्ये सुखदुःखाचे प्रसंग अनेक येतात आणि अडचणीचे प्रसंग अनेक येतात. खास काळी त्यांनी आयुष्य भरलेलं असतं, पण त्या प्रत्येक गोष्टीवरती मात करून पुढे जाण्याचं सामर्थ्य परमेश्वराच्या भक्तीतून आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. आणि म्हणून ही सगळी जी ग्रामदेवता आहेत जी वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्यांपासून त्यांची मनोभावे त्या ठिकाणी प्रार्थना समस्त ग्रामस्थांच्या वतीने केली जाते, त्या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा आणि आयुष्यामध्ये पुढे जाण्याचं आत्मबळ त्यांच्या प्रार्थनेने आपल्याला प्राप्त व्हावं हा त्याच्या मागचा खऱ्या अर्थाने उद्देश होता. आणि म्हणून या दिवसभराच्या प्रवासामध्ये ज्यांनी संयोजनामध्ये सगळ्यांनी मदत केली त्या सगळ्यांची मी आभार व्यक्त करतो. याच्या आजच्या कार्यक्रमाचं कुठल्याही प्रकारचं नियोजन नव्हतं. काल संध्याकाळी खऱ्या अर्थाने सगळ्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळालं की आशीर्वाद ग्रामदेवतांचा घेण्यासाठी आम्ही कुटुंबीय आणि मित्रमंडळींना केवळ मी आवाहन केलं होतं की ज्यांना याची इच्छा असेल त्यांनी या. पण खूप मोठ्या प्रमाणावरती सकाळपासून आपण सगळे मित्रमंडळ याच्यामध्ये सहभागी झालात. आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. याही ठिकाणी आल्यानंतर अनेकांनी अत्यंत चांगले आमच्या परिवाराविषयीचे विचार व्यक्त केलेले आहेत, त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो. राजुरी गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आमचा परिवार कार्यरत आहे. विशेष करून सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना माझे चुलते माऊली शेळके यांनी जवळपास
25 वर्ष या गावामध्ये राजकीय जीवनामध्ये काम केलेलं आहे. त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की समाजातील सर्व स्तरातील लोकांना आणि सर्व जाती धर्मातल्या लोकांना बरोबर घेऊन गाव विकास करण्यासाठी नेहमी त्यांनी त्या ठिकाणी आग्रहाने प्रयत्न केलेला आहे. आणि आपण सर्वजण राजुरीकर हे सगळेजण जाणत आहात. त्यांची शिकवण आम्हा सगळ्या मंडळींना असल्यामुळं सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याचा आम्ही त्या ठिकाणी मनापासून प्रयत्न केला. 2012 ते 2017 मध्ये माझ्या पत्नीला जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपण सर्वांनी राजुरी बेल्ले जिल्हा परिषद गटातील मतदार बंधू भगिनींनी संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करत असताना 25 कोटीपेक्षा अधिकची कामं त्यांनी या मतदारसंघामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेष करून जलसंधारण असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, गावामधल्या मूलभूत सोयीसुविधा असेल त्यावरती काम करण्याचा मनापासूनचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला. राजुरी गावामध्ये आणि पंचकृषीमध्ये गेली अनेक वर्ष सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये आम्ही मंडळी सहभागी होत असतो. प्रत्येकाच्या आनंदाच्या प्रसंगी आमची उपस्थिती असते. अडचणीच्या प्रसंगी सुद्धा यथाशक्ती आपल्याला काय मदत करता येईल ती करण्याचा आम्ही परिवार म्हणून त्या ठिकाणी मनापासूनचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे सगळं करत असताना आपण सगळ्यांनी नेहमीच सार्वजनिक जीवनात आम्हाला शक्ती प्रदान करण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या प्रती आमच्या मनामध्ये कृतज्ञतेची भावना आहे की आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद, आपल्या सगळ्यांचं प्रेम आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य, पाठबळ हे सर्वोदित आमच्या शेळके परिवाराच्या पाठीमागे त्या ठिकाणी राहिलेलं आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या ऋणामध्ये आम्ही राहणं सगळी मंडळी पसंत करू. पुढच्या 2017 नंतरचा आजपर्यंतच्या प्रवासामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी गावगावची जी मंडळी इथे उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येक त्यांच्या आनंदाच्या प्रसंगी आम्हाला त्यामध्ये समाविष्ट करून घेतलं. प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमांना आम्हाला निमंत्रित केलं आणि त्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट होण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आज खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या गोष्टींचं स्मरण आम्हाला सगळ्या मंडळींना होतंय. गेली 15 वर्ष मी स्वतः या राजुरी बेल्ले जिल्हा परिषद गटामध्ये मी असेल, माझी पत्नी स्नेहल शेळके असतील, माझे चुलते माऊलीशेठ शेळके असतील, बंधू विवेक शेळके असतील, आम्ही सातत्याने आपल्या सगळ्यांच्या नेहमीच संपर्कात राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या सगळ्यांसाठी अधिकाधिक काय करता येईल आणि कशा पद्धतीने प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येण्यासाठी थोडाफार काहीतरी आपल्याला कारीचा वाटा उचलता येईल का, यासाठी आम्ही सगळ्या मंडळींनी प्रयत्न केलेला आहे. आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. वाढदिवसाचा औपचारिक असा कुठलाही कार्यक्रम आपला ठरलेला नव्हता. या कट्ट्यावरती खरं म्हणजे आम्ही याला वाढदिवसाचा कट्टा म्हणतो, कारण गेले 2017 पासून सातत्याने आम्ही राजुरी गावातील अनेक मित्रमंडळींचे वाढदिवस या कट्ट्यावरती साजरे केलेले आहेत आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा त्यांच्या आयुष्यातील आनंद आणि गोड क्षण त्या ठिकाणी वाटून घेतलेले आहेत. आज माझ्याबरोबर आमच्या राजुरी गावातील सुद्धा अनेक मित्रमंडळींचे वाढदिवस आहेत. विशेष करून आमचे जवळचे स्नेही रामदासजी सरोदे असतील आणि इतरही गावातील आमचे सर्व मित्रपरिवार आहेत. त्या सगळ्यांना मी माझ्या परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. परमेश्वर त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य प्रदान करो आणि सातत्याने स्वामी समर्थ महाराजांचा खूप आशीर्वाद त्यांना प्राप्त हो, अशा प्रकारची सदिच्छा या ठिकाणी प्रकट करतो. आज दिवसभराच्या ग्रामदेवतांचा आशीर्वादाचा हा जो उपक्रम आपण हाती घेतला त्यामध्ये सहाय्यकारी असणारे आणि ज्यांनी आपला पूर्ण दिवस याच्यासाठी दिला, आमच्या सगळ्यांच्या बरोबर सकाळपासून आतापर्यंत उभे आहेत, त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आपला स्नेहभाव सतत अशाच पद्धतीने कायम राहील आणि आपण सातत्याने एकमेकांच्या साठी त्या ठिकाणी एकमेकांच्या बरोबरीने उभे राहू, अशा प्रकारची या ठिकाणी आम्ही आपल्या सगळ्यांना देतो. माझे 2 शब्द थांबवतो.